आजच्या व्हिडिओची सुरुवात मी आजीपासूनच केली. सो तिला ना खूप दिवस झाला मला भेटायला यायचं होतं. पण पाऊस असल्यामुळे ना तिला काही मला भेटता येत नव्हतं आणि ते माझ्या घराच्या जवळ राहते. म्हणजे एक 15-20 मिनटं लागतात. जर आपण चालत गेलो तर जवळच्याच गावात राहते. तर ती मला आली भेटण्यासाठी. मग सो तिच्यासाठी मी ते चहा बनवत होते आणि हा क्रीम पाव आहे. इथे ह्याला क्रीम पाव म्हणतात, पण पुण्यामध्ये मस्का पाव, जो की आम्ही दोघी पण शेअरिंग करून खाल्लो. आम्ही दोघी भांडत होतो या पावसाठी. सो तिच्यासाठी ना मी चहा ठेवला आणि त्या दिवशी पाऊस होता. तिला म्हटलं जर भरपूर पाऊस असेल तर तू येऊ नकोस. सो त्या दिवशी थोडासा उजाडला होता, तर ती आली होती भेटायला आणि आल्यानंतर ना तिचा चिकूसोबतच जास्त टाईम ती स्पेंड करत असते. खूप काही नवीन नवीन गोष्टी ती बघत असते चिकूसोबत. आणि मी आजीकडे ना लहानपणापासून होते, अगदी 2-3 वर्षापासून तिच्याकडेच राहिली आहे, तिच्याकडे शिकली आहे मी. म्हणजे माझं पूर्ण बालपण आहे ना तिच्याजवळ गेले, त्यामुळे ती जरा जास्त जवळ येते माझ्या. आणि चिकूसोबत ती छान एन्जॉय करत होती तिचा टाईम. चिकू पण खूप काही काही गोष्टी तिला ॲक्टिव्हिटी जे आहे ते करून दाखवत होता आणि ते खूप कौतुकाने मला सांगत होते की आज्जा आता हे पण शिकलाय तो. असं काही चाललं होतं त्यांच्या दोघांमध्ये. तर इथे मी 2 कप चहा ठेवला होता. बाहेर पाऊस सुरू पण झाला होता, म्हणजे थोडासा उजाडला होता तेव्हा ती आली होती. कधी पण येताना ना खूप काही घेऊन येते खायला वगैरे. तिच्या घरामध्ये जे काही केलं असेल ना, भाजी चपाती, ती तर घेऊन येतेच, बाकीच्या एक्स्ट्रा गोष्टी पण घेऊन येते. पण भरपूर पाऊस पडत होता त्यामुळे ती काही घेऊन नाही आली या वेळेला. आणि आज तिचा उपवास होता, शुक्रवारी तिचा उपवास असतो आणि तिचा उपवास होता म्हणून तिने सकाळी ना भगर केलं होतं. भगर जे उपवासाच्या वेळेला खातो आपण ते, ती घेऊन आली आहे सोबत. मी दाखवते. त्याच्यामध्ये ना बटाटा, शेंगदाण्याचं कूट हे सगळं टाकून तिने केलं आहे. तर भगर केलं होतं. आणि माझे कपडे पण आणले, जे की इथं मी ठेवलेत. काही ड्रेस आहेत, ब्लाऊज. शनिवारी आषाढी एकादशी पण होती आणि ह्यांचा उपवास पण असतो, त्यामुळे साबुदाण्याची खिचडी मी केली होती. सो मी पण नाश्त्यासाठी साबुदाण्याची खिचडीच खाल्ली. त्यांना पण नाश्ता दिला आणि त्यांच्या टिफिनला सुद्धा मी हेच बांधलं. आणि आषाढी एकादशी आहे, पाऊस पडणार नाही असं होणारच नाही. सो पूर्ण दिवसभर पाऊस होता. आषाढी एकादशी असल्यामुळे ना रात्रीचा स्वयंपाक मी थोडं जास्त केलं होतं. म्हणजे 1-2 पदार्थ जास्त केले होते. वरण भात, ज्वारीची भाकरी आणि घरी बनवलेले चिप्स, थोडंसं लोणचं, गोड शिरा आणि सोयाबीनची भाजी, असं काही आमचा रात्रीचा स्वयंपाक होता. आणि हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा सोमवारचा आहे, म्हणजे कालच्या दिवसाचा आहे. हा व्हिडिओ आजच येईल दुपारच्या वेळेला. सो मुलं शाळेत गेली, हे पण ऑफिसला गेले आणि म्हणतात थोडीशी क्लिनिंग करावं आणि डीप क्लिनिंग करावं. ही जी खिडकी दिसते ना, माझा जो कुकर आहे, त्या कुकरचं जे झाकण आहे ना, त्याच्यावरची शिट्टीच्या वरची जी कॅब असते, म्हणजे ब्लॅक कलरची ती, त्याच्यामुळे ते वाफ आली की पाणी उडत नाही. ती माझ्याकडून गेली आहे, म्हणजे ती लूज झाली. त्याच्यामुळे मी ठेवलं होतं की त्याला दुरुस्ती करेन, पण ती हरवली आणि ते काय होत नाही आहे दुरुस्ती करायचं. त्यामुळे जर शिट्टी वाजली तर त्या खिडकीवरती तिथं ते आहे थोडंसं मी तेलाची केटली वगैरे, आपलं पक्कड वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ठेवते ना, तिथे सारखं ते उडतं. आजूबाजूला सगळीकडे पाणी येतं. डाळीचं पाणी म्हणा, भात ठेवलं तर भाताचं ते पाणी म्हणा, सगळीकडे उडतं. मग ते रेग्युलर डेली स्वच्छ करावं लागतं.
किचन माझं पूर्ण क्लीन झाल्यानंतर मी बेडरूम आवरायला घेते. काही अंथरुणं ना मी सकाळीच सगळी घडी करून ठेवली होती आणि काही राहिली आहेत. सो बेडशीट वगैरे सगळं व्यवस्थित ती झडकवून वगैरेच टाकते. आणि हे जे गाठोडं दिसते ना, जे मला न लागणाऱ्या साड्या आहेत, म्हणजे मी कधी 1-2दा नेसली असेल किंवा अशी म्हणजे मी ती नेसतच नाही अशा काही साड्या ठेवलेत. सो केव्हा तरी ती पडतील गरजेला किंवा त्याची गोधडी वगैरे शिवायला होईल अंथरूण वगैरे, त्याच्यामुळे ती ठेवली आहे. सो त्यात तो जेवढा गॅप आहे ना बेडच्या मागे दिसतो, तिथं मुलं ना काही खाऊन टाकतात, कागद रॅपर वगैरे चॉकलेटचं. मग ते झाडू मारावं लागतं रोज, त्याच्यामुळे ते काढला अगोदर. मग तिथून झाडू मारून घेतल्यानंतर जेवढी पण अंथरूण होते ना 2-3 ती घडी करून ठेवली. आणि अगोदर घडी केलेली अंथरूणसुद्धा तिथं ठेवलं. त्याच्यानंतर बेडशीट व्यवस्थित झडकवून ती टाकली व्यवस्थित बेडवरती. आणि मग त्याच्यानंतर तो पाळणा खुर्ची सगळं काढून तिथलंही व्यवस्थित झाडू मारून घेतला. आणि अशा पद्धतीने रोज हे सगळं माझं ना डेलीचं रुटीन असतं. बेडरूम क्लीन करणं घरातलं, मग त्याच्यानंतर जी काही असते ती कामं करून घेते. आणि मुलं ना 2-2:30 वाजेपर्यंत शाळेतून येतात, 2:30 वाजेपर्यंत येतात. मग ही सगळी कामं तशीच ठेवली की चालत नाही. ती आली की मग त्यांच्या मागे खरंच मला लागावं लागतं. त्यांना जेवण हे ते, मग ही पटकन आवरून घेतलं तर बरं पडते या सगळ्या गोष्टी. मुलं शाळेत गेल्यानंतर हा माझा डेलीचा रुटीन असतो, जो की मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबने मला अजून मोटिवेशन मिळतं. भेटूया पुढच्या